गुड आफ्टरनून हिअर ऑनलाइनर्स. चला गुड आफ्टरनून वन्स अगेन. मागचे 2 लेक्चर्स मेमरी बेस्ड पेपर सोडवले आपण. रिजनिंग, लॉजिकल रिजनिंग आणि इकॉनॉमिक्सचे व्हिडिओ होते तुमचे 19th आहेत ना सर्वांचे ऑलमोस्ट. त्यासाठी ऑल द बेस्ट आतापासून देतो. कारण वर्गामध्ये भेट होणार नाही कदाचित, तर व्यवस्थित रिलॅक्स माइंडने जा. असा काही खूप हार्ड पेपर नसतो याचा, सहज सॉल्व करता येईल, हरकत नाही. गुड आफ्टरनून नियर पियुष शुभम. माइंड रिलॅक्स ठेवा, सहज सॉल्व करता येईल. ऑलमोस्ट 85 अँड अबो अटेम्प्ट करा बरं का, होतात. कॉन्सेप्ट यूज करा, फॉर्म्युलाज वगैरे नाही, लांबच जाऊ नका. जे काही कॉन्सेप्ट आतापर्यंत आपण बघितलेले आहेत त्यालाच फॉलो करा. पर्सेंटेज, प्रॉफिट अँड लॉस, सिम्पल कंपाऊंड इंटरेस्ट, टाईम अँड वर्क, टाईम पिरियड डिस्टन्स, हे जे कमर्शियल आहेत जवळपास 90 क्वेश्चन्स कमर्शियलचे असतील. त्यामध्ये डी आहे तुम्हाला 5 किंवा 10 मार्क देऊन जाईल बरं का. क्वांटमध्ये, लॉजिकल रिजनिंगमध्ये सिटिंग अरेंजमेंट अँड पजल्स पॉसिबली सर्वात शेवटी सॉल्व करा. पॉसिबल सुरुवातीला जर पजल घेतला आणि अटकलं कुठे तर तो वेळ तर वाया गेलाच. नसते गुन्हे मिळणार नाही, मग माइंड पण डिस्टर्ब होऊन जातात. सुरुवातीला असे क्वेश्चन्स पिक करा ज्याचे आन्सर्स तुम्ही काढू शकता. 5-6 क्वेश्चनचे राईट आन्सर्स निघाले ना, सेल्फ कॉन्फिडन्स ऑटोमॅटिक बूस्ट होतो आणि समोरचे क्वेश्चन फटाफट. जर इन केस पहिल्या 2-3 क्वेश्चनपैकी एखादा चुकला किंवा अटकला किंवा थांबला की मग स्टॉप करतच जावं लागतं. राईट, दॅट्स काय कमर्शियल किंवा सिम्प्लिफिकेशनचे जे क्वेश्चन्स असतील आधी अटेम्प्ट करून घ्या. तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स बूस्ट करा आणि मग समजा. ओके, चला इधर. गुड आफ्टरनून अनिकेत, सोनू. बाकी आपण टॉपिक संपवला होता ना, टाईम स्पीड अँड डिस्टन्स. काही क्वेश्चन शिल्लक नव्हते ना, त्यामध्ये टाईम स्पीड अँड डिस्टन्समध्ये आपण जनरल एक्झाम्पल्स पण घेतले, बोट अँड स्ट्रीम पण घेतलं, अँड प्रॉब्लेम ऑन रेल्वेज पण घेतले. राईट, तर आज त्याच्यावरच काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघणे आहेत. टाईम स्पीड अँड डिस्टन्स आहे. ऑलमोस्ट कॉन्सेप्ट तुमचे सर्व क्लिअर्स आहेत, ओके आहेत. ठीक, आरामात जाऊ, याला पण काही गडबड करणार नाही. तर एक क्वेश्चन बघूया जिथे मला असं वाटत असेल इन केस की हा क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट करून बघा, तर मी बोलेल तुम्हाला की अटेम्प्ट करून बघा, एक्सपेक्ट करेल आन्सर. राईट ना, जे किचकटशी दिसणारे असतील ते मी ड्रॉ करून दिली नाही. चालेल ना, पक्का आहेत ना कॉन्सेप्ट लक्षात. वुड अँड स्ट्रीम पक्का सोपंच आहे. अँड प्रॉब्लेम ऑन ट्रेन्स ते पण सोपे आणि जनरल पण आहे. इनफॅक्ट सोपाच टॉपिक असतो, फक्त क्वेश्चन समजून घ्या आणि काय विचारत आहे आन्सर काढा, बस. त्याच शीट्स आहेत तुमच्याकडे नाही, क्वेश्चन दिसतोय. चला इकडे ऑनलाईनर्स, वैशाली, अभिजित, गुड आफ्टरनून. क्वेश्चन क्लिअर दिसतोय का रे ऑनलाईनर्स? मिस्टर रमेश spends speed. Okay, question number 1. Mr. Ramesh speed with the current. With the current means what? With the current means what? Downstream. शब्द वेगवेगळे वापरले जातात. along with the current, along with the stream, with the current means downstream. तर मिस्टर रमेश स्पीड विथ द करंट मीन्स डाऊनस्ट्रीमची स्पीड आहे त्याची 20 km/h मीन्स उतरत्या कडे. राईट, अँड स्पीड ऑफ द करंट इज 5 km/h. करंटची स्पीड मीन्स स्ट्रीमची स्पीड. करंट मीन्स स्ट्रीमची स्पीड. कधी कधी रिव्हरची स्पीड, कधी स्ट्रीमची स्पीड, कधी करंटची स्पीड असा शब्द वापरला जातो. बट बी शुअर की तो स्ट्रीमची स्पीड आहे 5 km/h. क्वेश्चन विचारला आहे रमेशची स्पीड अगेन्स्ट द करंट. अगेन्स्ट द करंट मीन्स व्हॉट? अपस्ट्रीम, उलट दिशेला, म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला मीन्स अपस्ट्रीम. तर काय असायला पाहिजे असं वाटतं की तुम्ही सॉल्व करायला पाहिजे हा क्वेश्चन. लेट सॉल्व. काय ऑप्शन नंबर ए 15. ओके, क्या बात. हां 10. ओके, डिफरन्स आहे 10. चला इकडे क्वेश्चन सॉल्व करा रे. काय असेल? शुभम बोलतोय 15. सोपा होता ना बोट अँड स्ट्रीम? अरे सोपा होता ना? अरे सोपा आहे. इनफॅक्ट थोडा विचार करा की हे जे रमेशची स्पीड आहे विथ द करंट मीन्स डाऊनवर्ड्स. 20 आहे डाऊनवर्ड्स. इट मीन्स स्पीड ऑफ बोट आणि स्पीड ऑफ रिव्हर यांची ॲडिशन झाली असेल. ठीक ना.
ही 20 किलोमीटर पर आवर, शुभम बोलतोय 15, पुन्हा कोणाचं काय आन्सर आहे 10. हा नाही, ही जी स्पीड आहे ही डाऊनस्ट्रीम आहे 20 किलोमीटर पर आवर. डाऊनस्ट्रीम कशी तयार होते की स्पीड ऑफ दी बोट प्लस स्पीड ऑफ दी रिव्हर अशी तयार होते ना. आणि तुम्हाला स्पीड ऑफ द रिव्हर दिली नाही, करंट मीन्स रिव्हर. स्पीड ऑफ दी बोट जर काढायची असेल, समजा एक्स असेल ती स्पीड ऑफ बोट, तर एक्स प्लस 5 करेल तर ही डाऊनस्ट्रीम तयार होईल असंच काहीतरी. तर हा जो एक्स आहे हा तर तुमचा स्पीड ऑफ बोट असायला पाहिजे. स्पीड ऑफ बोट किती असेल, बोटची स्पीड किती असेल, 15 प्लस 5 केला तर 20 होईल. तर बोटची स्पीड मिळेल तुम्हाला 15 किलोमीटर पर आवर, स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर. अँड करंटची स्पीड तर तुम्हाला दिली आहे स्ट्रीमची, ती दिली आहे किलोमीटर पर आवर. तर अपस्ट्रीमची स्पीड काय होईल आता, अपस्ट्रीम मीन्स या दोघांची सबट्रॅक्शन. येस 10 शुभम, नॉट 15. 10 किलोमीटर 15 मायनस 5 मीन्स 10 किलोमीटर पर आवर असायला पाहिजे. साधा सोपं क्वेश्चन आहे, कॉन्सेप्टच्या बाहेर जाऊच नका तुम्ही, केले तर चुकणार. सरळ सरळ तुम्ही 25 मायनस करून दिली 15 असं होत नाही. ती डाऊनस्ट्रीमची स्पीड आहे आणि अपस्ट्रीमची स्पीड तुम्हाला जनरेट करणे आहे. क्लिअर आहे. खाली वर कुठे करायचं का, येस 10 किलोमीटर पर आवर ही असायला पाहिजे डाऊनस्ट्रीमची स्पीड, सॉरी अपस्ट्रीमची स्पीड. चला नेक्स्ट. Question number 2. A boat takes total 16 hours for traveling downstream from point A to point B, means upstream परत येतो, मीन्स जाऊन परत येतो. टोटल 16 hours लागतात त्याला जाणे आणि परत येणे. मीन्स डिस्टन्स कॉन्स्टंट असेल, राईट. ज्या डिस्टन्सपर्यंत जातोय त्या डिस्टन्सने तो परत येतो आहे. 16 hours फॉर ट्रॅव्हलिंग डाऊनस्ट्रीम फ्रॉम पॉईंट ए टू बी, कमिंग बॅक पॉईंट सी. ओके, इथे हा सी आलेला आहे. कमिंग बॅक पॉईंट सी विच इज समवेअर बिटवीन ए अँड बी. एकच हा ए असेल आणि हा डाऊनस्ट्रीम जातो बीला. हा इथून इथपर्यंत जातो आणि इथून इथपर्यंत कुठेतरी हा पॉईंट सी आहे असं बोलतोय, कुठेतरी पॉईंट समवेअर बोलतोय. तो असं बोलत नाही तो मिडवेला आहे, 1/4 वेला आहे किंवा 3/4 वेला आहे असा बोललेला नाही आहे. कुठेतरी आहे, कुठेतरी आहे की हा जो सी पॉईंट आहे विच इज समवेअर बिटवीन ए अँड बी. मीन्स इथून इथपर्यंत जाणे आणि इथून इथपर्यंत येणे याला टोटल 16 hours लागतात. त्याला इफ द स्पीड ऑफ द बोट इन स्टील वॉटर इज 9 किलोमीटर, स्पीड ऑफ द बोट ही 9 किलोमीटर पर आवर दिली आहे अँड रेट ऑफ स्ट्रीम इज 6 किलोमीटर. हा जो दिलेला आहे रेट ऑफ स्ट्रीम इट इज 6 किलोमीटर पर आवर, 6 किलोमीटर पर आवर दिला आहे. देन व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन ए अँड सी. ए अँड सी, बरोबर सी हा मध्ये ए अँड बी. Boat takes total 16 hours for traveling downstream from point A to B and coming back to C. तर डिस्टन्स काढायचं ए अँड सीचं. देन व्हॉट इज द डिस्टन्स नाही काढता येणार. एकतर तुम्हाला हा ॲक्च्युली कुठे आहे सी हे जर कन्फर्म असेल तरच काढता येईल. तो समवेअर कुठेतरी आहे ना, तो इथे पण राहू शकतो, इथे पण राहू शकतो, इथे पण कुठे पण समवेअर राहू शकतो. हे डिस्टन्स कन्फर्म नाही आहे. मागचा एक क्वेश्चन असाच झाला होता आपला की त्यावेळेस तो हा मिड पॉईंटवर होता. मिड पॉईंट मीन्स याचे डिस्टन्स जे असेल त्याचा अर्धा डिस्टन्स आपल्याला घेतला होता. पण हा समवेअर कुठेतरी आहे असं काहीतरी मेन्शन केलं असतं की 1/4 किंवा 3/5 किंवा 3/4च्या डिस्टन्सवर किंवा काहीतरी एखादी इनिशियल दिलं असतं तर आपल्याला याला सॉल्व्ह करता आलं असतं. कारण एकतर आपल्याला हे डिस्टन्ससुद्धा माहिती नाही आहे किती आहे, तर ए टू सी किंवा सी टू बी हे डिस्टन्स पण माहिती नाही आहे आपल्याला किती आहे. तर या क्वेश्चनला सॉल्व्ह करता येणार नाही. 2 व्हेरिएबल्स तयार होतील तुमचे, 2 व्हेरिएबल्स तयार होतील एका इक्वेशनमध्ये. जर 2 व्हेरिएबल्स की इथून ए पासून बी पर्यंत डिस्टन्स काहीतरी घेतलं आणि मग या बी पासून सी पर्यंत किंवा ए पासून सी पर्यंत काहीतरी वेगळं डिस्टन्स घ्यावं लागेल, तुम्हाला अजून करावं लागेल. आणि एका लिनियर इक्वेशनमध्ये 2 व्हेरिएबल जुळत असतील तर त्याचा आन्सर काढता येत नाही.
आय थिंक इट्स कॅन नॉट बी डिटरमाइंड. तुमच्यापैकी एक कोणाला काढता? हा सी आहे कुठे ॲक्च्युली माहितीच नाही तर काढता येणार नाही. इट मस्ट बी कॅन नॉट बी. सी कुठे आहे हे माहिती असतं तर आपण याला एक्स कन्सिडर करून त्याचा जो काही रेशो असता किंवा जो काही दिला असतं फ्रॅक्शन त्याच्यानुसार आपण सीचं डिस्टन्स आपण व्हेरीफाय केलं असतं आणि मग काढता आलं असतं आपल्याला की तुमची डाऊनस्ट्रीम झाली असती 9+6 दॅट इज 15 आणि अपस्ट्रीम झाली असती 9-6 दॅट इज 3. यानुसार आपल्याला काढता आलं असतं. बट इथे दोन व्हेरिएबल्स तयार होतील. इट मस्ट बी कॅनॉट जमणार नाही. काय रे इंटेजर्स ई आणि ते शुभ ई काढता येणार राईट. नाहीच काढता येणार ना. किती पण डोकं आपटलं तुम्ही इथे म्हणजे नाही निघणार. ओके जाऊ समोर. बरं सर मला बोलले क्वेश्चन नंबर 13 मध्ये करेक्शन आहे बरं का. मला आठवण करून द्या. 13 असतं हा 13. चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13. रवी कॅन रोड 12 km/h इन स्टील वॉटर. स्टील वॉटरची स्पीड दिलेली आहे. मी स्पीड ऑफ बोट किंवा स्टील वॉटरची स्पीड दिली आहे तर 12 km/h. वेन द रिव्हर इज रनिंग 6 km. रिव्हरची स्पीड मी स्ट्रीमची स्पीड. मी बोलले तुम्हाला वेगवेगळे शब्द वापरतील तिथे. करंट वापरेल, रिव्हर वापरेल, राईट, स्ट्रीम वापरेल काही. तर स्ट्रीमची स्पीड दॅट इज 6 km/h. नाही यापासून अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम तयार करता येईल तुम्हाला मनातल्या मनात लिहिण्याची गरज आहे नाही ना. डाऊनस्ट्रीम दोघांची ॲडिशन, अपस्ट्रीम दोघांची सबट्रॅक्शन. इट टेक्स हिम 1 hour टू रो अ प्लेस अँड कम बॅक. रो अ प्लेस मीन्स खाली जातो तो डाऊनस्ट्रीम अँड अपस्ट्रीम परत होतो. त्याला 1 hour लागतात. 1 hour. तर क्वेश्चन विचारला आहे हाऊ फार इज द प्लेस. ही प्लेस किती लांब असेल. मीन्स डाऊनस्ट्रीम जाईल तो काहीतरी अंतरावर आणि तितकंच अपस्ट्रीमला परत येईल. डिस्टन्स कॉन्स्टंट आहे. मीन्स एक्स डाऊनस्ट्रीमला जात असेल तो तर काय होईल. डाऊनस्ट्रीमची स्पीड 12 + 6 18 राईट. प्लस अगेन तो तितकाच डिस्टन्स अपस्ट्रीमला परत येईल. कोणत्या स्पीडने परत येईल. 12 - 6 दॅट इज 6. तर त्याला 1 hour. तर त्याला 1 hour लागतं. आणि क्वेश्चन विचारलं आहे की हाऊ फार इज द प्लेस. तर प्लेस किती असेल, किती डिस्टन्सवर असेल. मीन्स एक्सची व्हॅल्यू काढायची राईट ना. मीन्स इथून इथपर्यंतचं डिस्टन्स कसं काढायचं आहे. टोटल जर्नी किती केली हा प्रश्न विचारलेला नाही आहे. टोटल जर्नी किती केली असं विचारलं असेल तर हा इथून इथपर्यंत गेला आणि इथून इथपर्यंत आला मीन्स त्याची ट्वाईस करणे. तर सॉल्व करूया. दॅट इज इंटू 3 x + 3 दॅट इज 4x. आणि हा 18 तिकडे इक्वल टू 18 x इक्वल टू काय म्हणत आहे दॅट इज 4.5 किलोमीटर असायला पाहिजे. 4.5 किलोमीटर. ऑप्शन नंबर बी. साधा सोपा साधा क्लिअर ना रे. हा तर क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायला जायला पाहिजे. समोर देईल हा. एकदम खुश होऊ नका. सरांनी एक क्वेश्चन सोडला समोर देईल जो वाटेल ना मला की करा सॉल्व त्यात करा मग सॉल्व. येस ऑप्शन नंबर बी. शुभम, अनिकेत, पीयूष, अभिजित क्लियर करत चला रे प्रत्येक क्वेश्चन. डाउट असेल तर टाइप करा तिथे. चले सामने. यस द डिफरन्स बिटवीन डाउनस्ट्रीम स्पीड अँड अपस्ट्रीम स्पीड इज 2 km/h. डाउनस्ट्रीमची जी स्पीड असेल आणि अपस्ट्रीमची जी स्पीड असेल त्यांच्यामध्ये 2 km/h डिफरन्स. डाउनस्ट्रीम तर नेहमी जास्त असेल स्पीड, अपस्ट्रीमची कमी असेल. तर मला असं मेन्शन करता येईल का इथे की डाऊनस्ट्रीमची स्पीड आणि अपस्ट्रीमची स्पीड मीन्स अपस्ट्रीमपेक्षा 2 किलोमीटरने हा जास्त असेल. या दोघांमध्ये 2 किलोमीटरचा डिफरन्स आहे ना. डाऊनस्ट्रीम नेहमी फास्ट असेलच. उतारावर तुम्ही सायकल उतराव भरपूर उतरेल. तेच विरुद्ध दिशेला चढाई करून बघा मस्त दम निघेल कामाच्या गाडा राईट ना.
तर डाऊनस्ट्रीम नेहमी फास्ट असेल आणि अपस्ट्रीम ही नेहमी स्लो असेल, तर हा जर एक्स असेल तर याची स्पीड एक्स प्लस 2 किलोमीटर पर आवर म्हणता येईल का मला? तुम्ही डिफाईन करा, म्हणता येईल का? यस, डेफिनेटली म्हणता येईल. या दोघांमध्ये 2 किलोमीटर पर आवरची डिफरन्स आहे, तर दाखवलं मी 2 किलोमीटर पर आवर डिफरन्स, राईट ना? जाऊ पुढे, चल जाऊया पुढे. समोर बोलत आहे अँड द टोटल टाइम टेकन ड्युरिंग अपस्ट्रीम अँड डाऊनस्ट्रीम इज 2 hours. तो अपस्ट्रीमला जाईल, डाऊनस्ट्रीमला जाईल, ह्या दोघांची ॲडिशन 2 hours आली पाहिजे. मीन्स 2 तास लागले त्याला अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम जायला. व्हॉट इज द अपस्ट्रीम स्पीड? कुणाची काढायची? अपस्ट्रीम स्पीड. त्याला एक्स आपण घेतलेलं आहे, मीन्स एक्सची व्हॅल्यू काढायची आपल्याला. व्हॉट इज द अपस्ट्रीम स्पीड इफ द डाऊनस्ट्रीम अँड अपस्ट्रीम डिस्टन्स आर 2 किलोमीटर इच. म्हणजे 2 किलोमीटर जाणे आहे आणि 2 किलोमीटर परत येणे. ठीक, 2 किलोमीटर तो जाईल डाऊनस्ट्रीमला. डाऊनस्ट्रीमची स्पीड आपण घेतली एक्स प्लस 2, राईट? तर डिव्हिजन एक्स प्लस 2 प्लस 2 किलोमीटर परत येतो अपस्ट्रीमला, तर एक्सट्रीमची स्पीड आहे एक्स. तर टोटल त्याला 2 hours लागतात. दाखवता येईल का मला असं? डाऊनस्ट्रीम गेला प्लस अपस्ट्रीम वापस आला, टोटल 2 hours लागतात ना. असंच काहीतरी जनरेट झालं आहे की खाली डिनॉमिनेटरमध्ये एक्स सोबत ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनमध्ये एखादा नंबर असेल तर क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करू. आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झालं की लांबलचक होईल. आणि लांबलचक जर होत असेल त्यापेक्षा ऑप्शन बेस्टवर जा, दॅट इज द बेस्ट वे, राईट ना? बट ऑप्शनसुद्धा डेसिमल पॉईंटमध्ये दिसतात बरं ना. जर 2 hours लागत आहेत आणि ऑप्शन जर डेसिमल पॉईंटमध्ये येत आहेत मीन्स तुमचं परफेक्ट आन्सर मिळणार नाही, ते कुठेतरी ॲप्रॉक्सिमेट येईल. जर ऑप्शन्स डेसिमल पॉईंटमध्ये नसते तर परफेक्ट आन्सर मिळालं असतं. की ऑप्शन जर डेसिमल पॉईंटमध्ये आहेत इट मीन्स तुम्हाला कुठेतरी ॲप्रॉक्सिमेट करावं लागेल. चला बघूया तर या दोघांची ॲडिशन 2 किलोमीटर. जर मी याची किंमत ठेवली आहे 5.2, हा जर ठेवला 5.2 तर हा 2 किलोमीटर नाही असा 7.2 किलोमीटर होईल. राईट? जिथे 7.2 असा कन्सिडर करा की 7.2 ने याला जर आपण डिवाइड केलं तर डेसिमल पॉईंट सारखा केला 72/20/72 मीन्स 0.73चा जवळपास 0.3 तयार करतो ॲप्रॉक्सिमेट. प्लस याला जर डेसिमल पॉईंट सारखा केला तर 0.4 तयार करतो ॲप्रॉक्सिमेट. तर 0.3 प्लस 0.4 2 मिळेल का? नाही मिळणार, नाही मिळणार, हाकून जायला. मी जितका लांब लचक तर नसेल, कुठेतरी छोटासा असायला पाहिजे. 3.7 पण जवळपास 2 पर्यंत पोहोचणार नाही. समजा 3.7 ठेवला आहे तर हा होईल 5.7, राईट ना? 6 3चा जवळपास 0.35 प्लस 4 5चा जवळपास 0.5, 0.3 प्लस 5 0.8च होतो, 2 होणार नाही. नेक्स्ट ऑप्शनवर या ॲप्रॉक्सिमेट. हा 2.8 जर ठेवला तर हा होता 2.8 आणि हा होईल 4.8 प्लस 2, राईट? मीन्स ऑलमोस्ट 5 4 जा मीन्स 0.4 प्लस 3 6 जा और 7 जा मीन्स 0.7 4 प्लस 7 दॅट इज 0.11 होत आहे. 2 मिळत नाही मीन्स 1.1 होत आहे, 2 मिळत नाही. फोर्थ ऑप्शनवर या ॲप्रॉक्सिमेट कुठं काही मिळतं का? हा जर 1.4 ठेवला इथे तर 1 प्लस 2 3.4 होईल तो, राईट? डेसिमल पॉईंट सारखा केला तर हा होता आहे 0.34 6च्या जवळपास. 3 6 जा 180, 4 6 जा 24 मीन्स ऑलमोस्ट ॲप्रॉक्सिमेट 0.6 म्हणता येईल ना. 34 6 जा 200च्या जवळपास प्लस 14 1 जा आणि रिमेनिंग राहिले 6 नियर अबाउट 14 4 जा 56.4. तर 0.6 प्लस 1.4 ॲप्रॉक्सिमेट 2 मिळतं का बघा. तर येस आता मिळालं आहे ॲप्रॉक्सिमेट 2 मिळतं आहे. 0.6 प्लस 1.4 दॅट इज 2. इट मीन्स तुमच्या क्वेश्चनचा आन्सर असायला पाहिजे एक्सची व्हॅल्यू 1.4 असायला पाहिजे. हा क्वाड्रॅटिक इक्वेशनने पण सॉल्व्ह होणार नाही, मी लिहून देतो आहे तुम्हाला. कारण डेसिमल पॉईंटमध्ये जर ऑप्शन्स आहेत तर क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये तुमचं ते समीकरणच जुळणारच नाही, शक्य नाही. डेसिमल पॉईंटमध्ये मीन्स ॲप्रॉक्सिमेट. इनफॅक्ट इथे नन ऑफ दीज ऑप्शन असायला नको होतं जर आपण. आणि या क्वेश्चनमध्ये ॲप्रॉक्सिमेट
अप्रॉक्सिमेट हा शब्द असायला पाहिजे होता असं माझं मत आहे. हा जो क्वेश्चन आहे ना इथे कुठेतरी लिहायला पाहिजे होतं की द डाउनस्ट्रीम कुठे गेलाय, व्हॉट इज द अप्रॉक्सिमेट अपस्ट्रीम स्पीड असा हा शब्द इथे पाहिजे होता की व्हॉट इज द अप्रॉक्सिमेट अपस्ट्रीम स्पीड इफ द डाउनस्ट्रीम अँड अपस्ट्रीम डिस्टन्स आर 2 किलोमीटर. हा शब्द इथे पाहिजे होता या क्वेश्चनमध्ये जो इथे टाकलेला नाही आहे. पण हे तुमचे प्रॅक्टिस शीट्स आहेत. पेपरमध्ये असं होणार नाही तिथे अप्रॉक्सिमेट हा शब्द सापडेल तुम्हाला. राईट. चला रे ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी. Question number 5. A boat takes 120 minutes less to travel 48 km downstream than to travel the same distance upstream. If the speed of the stream is 3 km, stream ची स्पीड दिली आहे, then speed of the boat त्याला x घ्यावा लागेल आणि x घ्यावा लागेल तर डाउनस्ट्रीम ची स्पीड होईल x + 3, अपस्ट्रीम ची स्पीड होईल x - 3. काहीतरी किलोमीटर जात आहे, काहीतरी किलोमीटर येत आहे. अगेन तोच क्वेश्चन तयार होईल जो याच्या पूर्वी तयार झाला. अगेन डिनॉमिनेटरमध्ये x + 3 x - 3 असा येईल, मीन्स क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग इथे ऑप्शनमध्ये बघा, ऑप्शन आता इथे डेसिमल पॉईंटमध्ये नाहीत, मीन्स आपल्याला याचा आन्सर इन्स्टंट काढता पाहिजे. चला बघूया. अ बोट टेक्स 120 मिनिट लेस, मीन्स लेस केव्हा होईल 120 मिनिट्स की वेळ जास्त कुणाला लागतो, डाऊनस्ट्रीमला जायला जास्त वेळ लागतो की अपस्ट्रीमला जायला जास्त वेळ लागतो. अपस्ट्रीमला जायला अपस्ट्रीमला जायला जास्त वेळ लागतो. त्यामधून डाऊनस्ट्रीमला जायला ज्याला कमी वेळ लागतो तो मायनस केला तर 128 यायला पाहिजे मिनिट्स. ज्याला जास्त वेळ लागतो त्याच्यातूनच कमी वेळ मायनस करू ना, तर 128 मिनिट्स दाखवता येईल. जाता आहे तो 48. समजा आपल्याला काढायचं स्पीड ऑफ बोट इज स्टील वॉटर, बोटची स्पीड काढायची आहे, दॅट इज x km/h. आणि स्ट्रीमची स्पीड तर दिलेलीच आहेच तुम्हाला, दॅट इज 3 km/h. पटकन डोक्यात फिट होईल की डाऊनस्ट्रीम आणि अपस्ट्रीम काय असलं पाहिजे. तर अपस्ट्रीममधून डाऊनस्ट्रीम तुम्हाला सबट्रॅक्ट करावी लागेल, तर टाईम जो 128 मिनिट दिसत आहे तो तुम्हाला शो करता येईल. तर अपस्ट्रीम किती किलोमीटर जात आहे, दॅट इज 48 किलोमीटर. अपस्ट्रीमची स्पीड काय आहे, असं अपस्ट्रीमची स्पीड x + 3 होईल. बस का राजा x - 3 ना, पटकन अपस्ट्रीम म्हणजे सबट्रॅक्शन +3 बोलताय, दॅट इज x - 3. अपस्ट्रीम मधून 48 डाऊनस्ट्रीम मायनस करणे, x + 3 ही मायनस केली तर 128 मिनिट्स बोलतो तो. मिनिट्स प्लीज मिनिट्स बोलतोय, मिनिट्स नको आपल्याला, km/h मध्ये आहे तर त्याला मिनिट्सना आरमध्ये कन्वर्ट करा. बरं काय करू, मल्टिप्लाइड बाय 60 आरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी. अरे मिनिट टू आर काय, मल्टिप्लाइड बाय डिव्हिजन बाय 60. तर हा होईल आर्स, राईट ना. मिनिट्स टू आर्स मीन्स डिव्हिजन 60, आर्स टू मिनिट मल्टिप्लिकेशन 60. याच्यामध्ये रिड्यूस होत असेल तर आधी करून घ्या. आय थिंक 8ने नाही 4 ने डिव्हिजन होत आहे. 4 3 जा 4 2 जा डिव्हिजन इथे 4 15 जा मीन्स यांची ही जी सबट्रॅक्शन आहे, आता लागते बरं का, त्याला जसं असं होतं फ्रॅक्शनमध्ये, यांची ही जी सबट्रॅक्शन आहे ही 32/15 तयार व्हायला पाहिजे. अँड याला जर हे सारखं कराल, क्वाड्रॅटिक इक्वेशन कराल तर झालं तुमचं कल्याण. कल्याणनंतर काय तर दादर, मग नंतर डोंबिवली, मग नंतर बीटी, राईट ना. हे झालं समजा तुमचं. गो विथ ऑप्शन्स, दॅट इज द बेस्ट वे जर असं तयार होत असेल. चला पहिला ऑप्शन जर मी 6 ठेवला, पहिला ऑप्शन जर मी 6 ठेवला तर 6 - 3 दॅट इज 3, 6 + 3 दॅट इज 9, राईट. मला किती पाहिजे 32/15 म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये किती तयार व्हायला पाहिजे 15. जर इथे 3 आणि इथे 9 तयार होत असेल तर डिनॉमिनेटरमध्ये 9च तयार होईल. 3 3 9 15 तयार होईल का नाही.
15 तयार होणार नाही, दॅट्स वाय मी याला इलिमिनेट करतोय. हा झाला सेकंड. जर मी इथे 9 ठेवला तर 9 - 3 दॅट इज 6. 9 + 3 दॅट इज 12. 6 तुझ्या 12 डिनॉमिनेटरमध्ये तर 12च तयार होईल, 15 तयार होईल का? शक्यच नाही, 15 तयार होईल. दॅट्स वाय ऑप्शन नंबर सेकंड पण मी क्रॉस करतोय, होणार नाही. चला ऑप्शन नंबर थर्ड बघूया. तर 12 जर ठेवला तर 12 - 3 दॅट इज 9, राईट. अँड 12 + 3 दॅट इज 15. हा आता 15 तयार करता येतील आपल्याला. आता 15 तयार करता येईल जर मी 12 km/h नुसार एक्सची व्हॅल्यू, बरं का, एक्सची व्हॅल्यू 12 km/h जर ठेवतोय, जी तुम्हाला काढायची आहे एक्सची व्हॅल्यू, तर माझं इक्वेशन काही असं पण तयार होत आहे जिथे मला 15 डिनॉमिनेटरमध्ये यायला पाहिजे. चला तर सॉल्व्ह करून बघूया की 15 येण्यासाठी या दोघांचा LCM किती मिळेल. दॅट इज 45. 15 3 जा 9, 5 जा मीन्स याला 5 ने मल्टिप्लिकेशन केला तर 45, याला 3 ने मल्टिप्लिकेशन केला तर 45, याला 5 ने केला म्हणून याला पण 5 ने मल्टिप्लिकेशन करूया, आणि याला 3 ने केला म्हणून याला पण 3 ने मल्टिप्लिकेशन करूया. बघूया सबट्रॅक्शन काय म्हणतं. खाली मात्र 15 तयार झाले आपले. जर इथून मिळणार नाही तर समोरच्या ऑप्शनवर जाऊया. 48 × 5 दॅट इज आय थिंक 240 मायनस 48 × 3 किती होतं रे, 144, राईट. डिव्हिजन हा 45 तयार झाला. दॅट इज 144 96. 240 मधून 144 गेले दॅट इज 96. डिव्हिजन हा तयार होता 45. यांना जर 3 ने रिड्यूस केला तर खाली मला 15 तयार करायचे आहे. 3 ने रिड्यूस केला तर हा झाला 32/15. असंच काहीतरी इकडे होतं का. यस. आणि हे कोणतं ऑप्शन घेऊन केलं आपण. दॅट इज 12 हे ऑप्शन घेऊन केलं, राईट. मीन्स एक्सची व्हॅल्यू काय असायला पाहिजे तुमची 12 km/h. ओके ओके पक्का. कधी पण अशा पद्धतीचं इक्वेशन तयार होत असेल तर त्याला ट्रॅडिशनल मेथडने सोडवू नका. उत्तर तेच मिळेल, बट वेळ खूप लागेल. गो विथ ऑप्शन्स ओनली. चला रे ऑनलाईनच क्लिअर करा पटकन. यस ऑप्शन नंबर सी सोनू. यस 12 km. अनिकेत ऑप्शन नंबर सी. शुभम ऑप्शन नंबर सी. इथे लिहून देण्याची गरज आहे का मला सांगा तरी. डाऊनस्ट्रीम x+3 अपस्ट्रीम x-3 काय ना गरज नाही ना. मग मगाशी तुम्ही अपस्ट्रीम विचारलं तुम्ही x+3 बोलायला लागले. इतका तरी मला विश्वास ठेवू द्यावा तुमच्यावर की एक छोटं जर काही विचारलं तर तुम्ही सांगाल की बरोबरच सांगाल. या विषय लागला तरी चालेल. मी सर्व संपवणार आहे बरोबर. तिकडचं लेक्चर ऑफ आहे माझा. दॅट्स वाय तुमच्या डोक्यावर बसणार आहे आता जितका वेळ संपत नाही तोपर्यंत. हां चले सामने काही नाही मला निवांत आहे. शिवकन्या स्पीड लिहिण्याची फास्ट व्हावी बरं का. स्वतःचे अक्षर स्वतःला नाही समजली तरी चालेल, राईट. बट स्पीड मात्र खूप फास्ट असायला पाहिजे, राईट. हळूहळू मग ते समजायला लागतं आपले स्वतःचे अक्षर स्वतःला. दुसऱ्याला तर बिलकुल समजायला नको. स्पीड वाढवा लिहिण्याची, कारण तुम्ही कॉम्पिटिटिव्ह स्पर्धा परीक्षा देत आहे तिथे स्पीड तुमची खूप जास्त असायला पाहिजे. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. A boat took 8 hours less. 8 hours less means 8 तास कमी लागतात. अगेन मी रिमाइंड करून देत आहे तुम्हाला की 8 तास कमी लागत असतील तर स्पीड जी आहे मीन्स डाऊनस्ट्रीम जास्त असतं आणि अपस्ट्रीम कमी असतं. अपस्ट्रीम कमी असतं म्हणून त्याला जास्त वेळ लागतो. डाऊनस्ट्रीमला कमी वेळ लागतो. इट मीन्स तो आर्स लेस बोलतोय ना, अपस्ट्रीम मायनस डाऊनस्ट्रीम.
a boat took 8 hours less to travel a distance downstream than travel to the same distance upstream. जे बोललो तेच इथे लिहिलेलं आहे. If the speed of the boat in still water is 9 km per hour and speed of the stream is 3 km per hour, तर in total how much distance traveled by a boat? हा लक्षात घ्या, how much distance traveled by a boat. तुम्हाला हे विचारलं नाही की A to B चं मीन्स ते डिस्टन्स किती असेल, हाऊ मच मीन्स टोटल किती फिरली, मीन्स जाऊ परत येते, टोटल डिस्टन्स किती होईल की जे काही डिस्टन्स असेल ना त्याची ट्वाईस, त्याची ट्वाईस. पण इथूनच सांगा मला की डाऊनस्ट्रीम किती असायला पाहिजे आणि अपस्ट्रीम किती असायला पाहिजे. स्टील वॉटर दिलाय 9 आणि बोर्ड दिलाय 3, डाऊनस्ट्रीम किती 12. लिहिण्याची गरज नको बट लिहून देते. अपस्ट्रीम किती 6. तुम्हाला टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल किती केलं हे माहिती करणे आहे. इथून इथपर्यंत टोटल डाऊनस्ट्रीम गेला आणि इथून इथपर्यंत डाऊनस्ट्रीम आला. मीन्स टोटल डिस्टन्स म्हणजे इथून इथे जाणे आणि इथून, मीन्स ही समजा ही x किलोमीटरचे डिस्टन्स असेल तर x किलोमीटर जात आहे ॲज वेल एज x किलोमीटर परत येतोय. मीन्स एक्सची जी व्हॅल्यू मिळेल त्याची ट्वाईस करणे टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल. राईट सर सॉल्व की डाऊनस्ट्रीम गेलाय तो x किलोमीटर कोणत्या स्पीडने या, प्लस अपस्ट्रीम जातोय तो x किलोमीटर डिस्टन्स सारखा आहे 6च्या स्पीडने. तर किती, सॉरी इथे सबट्रॅक्शन करतो की 8 hours लेस लागतात त्याला, 8 hours लेस. तर जास्त वेळ कुणाला लागतो अपस्ट्रीमला. अपस्ट्रीमचं डिस्टन्स आहे x किलोमीटर, डिफरन्स आहे. अपस्ट्रीमची स्पीड काय आहे 6. याच्यामधून मायनस करूया आपण डाऊनस्ट्रीम, राईट ना. डाऊनस्ट्रीमचं पण डिस्टन्स आहे x ज्याची स्पीड आहे 12, तर त्याला 8 hours कमी लागतात असं बोलतात. या दोघांचं सबट्रॅक्शन साठी 8 hours. तर एक्सची व्हॅल्यू इथून मिळेल तुम्हाला, इथे मल्टिप्लाइड बाय 2 केलं तर 12 तयार होईल. तर याला पण मल्टिप्लाइड बाय 2x मायनस x दॅट इज x. आणि हा 12 तयार झाला. 12 जर तिकडे गेला तर 12 8 चा 96. एक्सची व्हॅल्यू किती मिळेल तुम्हाला दॅट इज 9. मीन्स हा इथून गेला इथपर्यंत 96 आणि इथून इथपर्यंत येईल दॅट इज अगेन 96. 96 इंटू प्लस 96 दॅट इज टोटल किती व्हायला पाहिजे 96 ची ट्वाईस. टोटल डिस्टन्स किती ट्रॅव्हल केला दॅट इज द क्वेश्चन. या दोन पॉईंटचं डिस्टन्स विचारलेलं नाही आहे तुम्हाला, टोटल किती करेल तर 96 इंटू 2 दॅट इज आय थिंक 192 हे असायला पाहिजे तुमच्या क्वेश्चनचा आन्सर. ऑप्शन नंबर डी. यस 192 ऑप्शन नंबर डी. शुभम, अनिकेत, यस पीयूष, अभिजित. नाही तर एक्सची व्हॅल्यू 96 आला, आपलं 96 टिक करून आला बरं का. क्वेश्चन रीड करून घ्या पूर्ण. किती ट्रॅव्हल केलं दॅट इज हाऊ मच डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बोट. गेला तो अपस्ट्रीम खाली आणि आला तो वर, तो टोटल 96 इंटू 2 192. चला क्लियर कर. चला रे ऑनलाइनर्स, यस और नो. Question number 7. A boat riding downstream covers 28 km in 7 hours, while for covering the same distance upstream it takes 4 hours. What is the speed of the boat? Let's solve. दिला तुम्हाला सॉल्व करायला. सोपाचा प्रश्न. पेन पेपर न चालवता पण येते याचं आन्सर. बरोबर. येस ॲब्सोल्युटली राईट. असं दिसतं तिथे. व्हेरी गुड. मागे 5.5. खरं बाकी काय रे सुकन्या काय उत्तर आहे. बरोबर मी सांगतोय बरोबर समजून घे पुन्हा. हां पुन्हा बोट रनिंग डाऊनस्ट्रीम, तर डाऊनस्ट्रीमची स्पीड मिळेल
चला 1 आवरची स्पीड काढूया डाऊनस्ट्रीम. किती डिस्टन्स जातो आहे 28 किलोमीटर इन 7 आवर्स. तर 28 किलोमीटर 7 आवर्समध्ये जातो आहे तर 1 आवरची स्पीड मिळेल दॅट इज 4 किलोमीटर पर आवर. राईट डाऊनस्ट्रीम. देन while for covering same distance upstream, तर upstreamचं सेम डिस्टन्स आहे दॅट इज 28 किलोमीटर पर आवर. राईट आणि तो किती आवर्समध्ये कव्हर करतो दॅट इज 4 आवर्स. तर अपस्ट्रीमची स्पीड मिळेल दॅट इज 7 किलोमीटर पर आवर. तुम्हाला स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर काढायला सांगितलं आहे. दोघांपासून 2 कन्वर्ट, दोघांपासून तेच ते करत आले याच्या पूर्वीच्या क्वेश्चनमध्ये पण बरं का, ते पण तेच करणे. तर डाऊनस्ट्रीम आणि अपस्ट्रीमची स्पीड दिली असेल आणि स्पीड ऑफ बोट काढायची असेल तर दोघांच्या ॲडिशनला, येस दोघांच्या ॲडिशनला दोन्ही डिव्हिजन करूया. तर त्यांची जी स्पीड असेल याची आहे 4, याची आहे +7 डिव्हिजन 2 मीन्स 11/2. इट मस्ट बी 5.5 किलोमीटर पर आवर ही असायला पाहिजे. ऑप्शन नंबर डी. यस अनिकेत शुभम, ऑप्शन नंबर डी. चले नेक्स्ट. In a stream, B lies in between A and C. पण असंच काहीतरी होतं बरं, पण तिथे डेफिनेट नव्हतं. दॅट्स वाय की ए आणि बी, ए आणि सॉरी इन अ स्ट्रीम बी लाईज इन बिटवीन ए अँड सी. बरं, ए आणि सीच्या मध्ये इथे कुठेतरी बी आहे. बरं, इथे दिलाय का डेफिनेट सच दॅट इट इज इक्विडिस्टन्स फ्रॉम बोथ ए अँड सी. इक्विडिस्टन्स मीन्स हा बरोबर सेंटरला असेल. कोण? हा इक्विडिस्टन्स. ए आणि बी आणि सी यांचं डिस्टन्स सारखं असायला पाहिजे. दॅट इट इज इक्विडिस्टन्स फ्रॉम, म्हणजे याला सोडवता येईल आपल्याला. बरं का, हा समजा कुठेतरी नाही आहे, मध्ये एकदम मिड पॉईंटला आहे अँड सी. अ बोट कॅन गो फ्रॉम A to B and back in 6 hours 30 minutes. ओके, A to B. ही बोट ए पासून बी पर्यंत जाते आणि बॅक B to A. हे टोटल याला 6 hours म्हणजे 6.5 hours लागतात असं म्हणता येईल ना. 6 hours 30 minutes. ही मिडवेल आहे. हा बरोबर, ए पासून बी पर्यंत जाणे आणि बी पासून ए पर्यंत परत येणे याला टोटल जाणे आणि परत येणे याला 6.5 hours. देन अगेन व्हाईल इट गोज फ्रॉम A to C 9 hours. हा हीच बोट बरं का, A to C ही 9 hours मध्ये कव्हर करते इतकं डिस्टन्स 9 hours मध्ये. देन क्वेश्चन विचारला हाऊ लॉंग विल इट टेक टू गो फ्रॉम C to A. तर C to A यायला किती तास लागतील त्या ठिकाणी. चित्र जमलं का बरोबर? हां, असं काहीतरी चित्र तयार होईल. बरं, मला एक सांगा, हा जर डाऊनस्ट्रीमला जात असेल, समजा 10 किलोमीटर एका तासात जर जात असेल, एक जनरल 10 किलोमीटर एका तासात डाऊनस्ट्रीमला इथून इथपर्यंत जात असेल, तर 10 किलोमीटर जाईल एका तासात, राईट ना. 10 किलोमीटर जात असेल एका तासात तर अर्ध डिस्टन्सपर्यंत जायला 10 किलोमीटरच्या अर्ध 5 किलोमीटर जायला त्याला अर्धा तास लागेल, राईट ना. हा एकदम सेंटर पॉईंटला आहे ना बी बसलेला. तर हा जर इथून ए पासून सी पर्यंत 9 hours मध्ये जातो आहे तर याचा अर्ध डिस्टन्स ए पासून या बी पर्यंत किती hours मध्ये जायला पाहिजे? 9चा अर्धा 4.5 hours, राईट. मीन्स हा इथून इथपर्यंत 4.5 hours मध्ये जात असेल. क्वेश्चनमध्ये असं म्हणतं आहे की ए पासून बी पर्यंत जाईल आणि बी पासून ए पर्यंत परत येईल तर टोटल 6.5 hours लागत आहेत. 6.5 hours. त्यापैकी मी हे 4.5 hours जे डिस्टन्स आहे ते जर मी मायनस केलं 4.5 hours तर 2 hours हे बी पासून ए पर्यंत यायला 2 hours लागायला पाहिजे असं म्हणता येईल का?
कारण त्या दोघांना मिळून 6.5 इयर्स लागतं ना, त्यापैकी 4.5 इयर्स यायलाच लागतं डाऊनस्ट्रीमला. तर इथून इथपर्यंत जायला याला 2 इयर्स लागायला पाहिजे. आणि जसं हा जर एका तासात 10 किलोमीटर ट्रॅव्हल करत असेल तर अर्ध डिस्टन्स करायला त्याला अर्धा तास लागेल. सेम अपस्ट्रीम हा जर एका तासामध्ये 10 किलोमीटर कव्हर करत असेल तर अर्ध डिस्टन्स ट्रॅव्हल करायला याला पण अर्धा तास लागेल. तर अर्ध डिस्टन्स इथून इथपर्यंत येईपर्यंत हा 2 आवर्समध्ये कव्हर करतोय. तर टोटल ही जर्नी त्याला 2ची ट्वाईस, याला पण इथून इथपर्यंत 2 आवर्सच लागतील. तर 2 + 2 किती व्हायला पाहिजे? आय थिंक 4 आवर्स हे असायला पाहिजे या क्वेश्चनचा आन्सर. थोडं लॉजिकली नाही केलं बरं का, जरा इक्वेशन वगैरे तयार केलेलं नाही आहे, थोडं लॉजिकली व्यवस्थित केलेलं आहे. समजलं का काय केलं आहे? हां, रिपीट करताय ना, बाकी जाणार आहे. चला, माणसी इथून इथपर्यंत जायला त्याला 9 आवर्स लागतात, राईट? 9. तर हा तर इथे मिड आहे, मध्ये आहे एकदम सेंटरमध्ये. तर इथून इथपर्यंत यायला त्याला या 9 आवर्सचा अर्धा वेळ लागायला पाहिजे. 9 आवर्सचा अर्धा दॅट इज 4.5. क्वेश्चनमध्ये सुरुवातीला तो असं बोलला आहे की 6.5 तास त्याला कुठून लागत आहे की अ बोट कॅन गो फ्रॉम A to B अँड बॅक. तर A पासून B पर्यंत जायला आणि B पासून A पर्यंत यायला त्याला 6.5 तास लागतात, 6.5. पण त्यापैकी तर आपण ऑलरेडी A to B 4.5 तासात काढून टाकले. तर त्याला जर मायनस केला तर 2 आवर्स मीन्स B to A 2 आवर्स म्हणते. हे जे मिडवे आहे ना डिस्टन्स, याला पण सारखं आहे दोघांसाठी. तर अपस्ट्रीमला जर तो जाईल अर्धी ट्रॅव्हलिंग तो 2 आवर्समध्ये करतोय, तर हे शिल्लक असलेली अर्धी ट्रॅव्हलिंग सुद्धा तो 2 आवर्समध्येच करेल. तर 2 + 2 4 आवर्स लागायला पाहिजे त्याला. 4 आवर्स ऑप्शन नंबर सी. येस, ऑप्शन नंबर सी 4 आवर्स. अनिकेत, शुभम, अभिजित. कधी कधी काही क्वेश्चन असे पण सॉल्व करून घ्यायचे. नेक्स्ट पॉम्प्लेट फिश बघितली? पॉम्प्लेट फिश कधी पॉम्प्लेट फिश खाल्ली आहे का? बघितली आहे कशी असते? चला नेक्स्ट. अरे झालं होतं का ते मागचं? तुम्ही समोर गेलो नाही ना, थांबत चला मला बरं. A man can row 8 km per hour in still water. It takes him thrice as long to row down the river. Okay. Thrice time जास्त लागतो. बरोबर लागेलच. ऑप्टिमला जास्त वेळ लागतो. Then the rate of current in the stream would be let's solve. 2-3 क्वेश्चन्स घेतले तसे. 2-3 क्वेश्चन सॉल्व करून चुकले असे. लेट्स सॉल्व फास्ट. तुम्ही पण रे ऑनलाईनर्स शांत बसू नका, सॉल्व करा. किती? 4 किलोमीटर. ओके. कुंडबडी रोहित 4 किलोमीटर. कुठं पुढे चाललं रे?
चलो 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 घरी यायचं आहे. हे डिस्टन्स आहे. अ मॅन कॅन रो 8 किलोमीटर पर आवर इन स्टील वॉटर. स्टील वॉटरची स्पीड जी आहे त्याची 8 किलोमीटर पर आवर, राईट. इट टेक्स हिम थ्राइस एज लॉन्ग टू रो अप ॲज टू रो डाऊन द रिव्हर. मीन्स डाऊनस्ट्रीमला जायला जितका वेळ लागतो ना त्याच्यापेक्षा तिप्पट वेळ त्याला अपस्ट्रीमला जायला लागतो. की समजा याला 1 आवर लागत असेल तर याला 3 आवर्स लागतील. याला 1 आवर तिप्पट वेळ लागतो. क्वेश्चन काय विचारला आहे. देन द रेट ऑफ द करंट. समजा रेट ऑफ द करंट असेल x किलोमीटर पर आवर तर डाऊनस्ट्रीमची स्पीड काय होईल. 8 + x आणि अपस्ट्रीमची स्पीड काय होईल 8 - x. हे जे डिस्टन्स आहे हे तर कॉन्स्टंट आहे. तर टाइम इंटू स्पीड बरोबर हे डिस्टन्स मिळेल अँड टाइम इंटू स्पीड बरोबर हे डिस्टन्स मिळेल. असे 2-3 क्वेश्चन घेतले मी ऑलरेडी बोललेले आहे. तर दोघांचं मल्टिप्लिकेशन मला सारखं दाखवता येईल. डिस्टन्सचं सारखंच प्रोव्हाइड करतोय ना. तर 1 × 8 + x = 3 × 8 - x दाखवता येईल ना मला. घेतले होते ना असे क्वेश्चन्स 2-3 झाले होते. तर एक्सची व्हॅल्यू काढणे आपल्याला. काढूया. 8 + x = 24 - 3x. 3x इकडे आला तर यासोबत ॲडिशनमध्ये येईल, राईट. तर 3x + 1 दॅट इज 4x = 8 जर इकडे गेला तर यासोबत मायनसमध्ये जाईल. 24 - 8 दॅट इज 16. तर x = काय आवडलं तुम्हाला. दॅट इज 4. ऑप्शन नंबर सी. यस यस ऑप्शन नंबर सी. ऑनलाइनर्स विशाली, सोनू, अभिजित, अनिकेत. ऑप्शन नंबर सी. कुठेच आपण आपल्या फंड्याच्या बाहेर नाही. साधं सोपं उदाहरण होतं बट नंतर PDF मिळेल तुम्हाला. बरं यायची रिपीट करून घ्या. चला जाए. चलो नेक्स्ट. A boatman goes 4 kilometers against the current. Against the current means upstream. Very good. Against the current of the stream in 1 hour and goes 2 kilometers along the current. Along the current means downstream. Downstream in 10 minutes. How long will it take to go 24 kilometers in stationary water? तर तुम्हाला ही जी दिली आहे अगेन्स्ट द स्ट्रीम मीन्स अपस्ट्रीम दिली. काय बोलत आहे की अ बोटमॅन गोज 4 किलोमीटर इन 1 hour. 4 किलोमीटर इन 1 hour मीन्स 4 किलोमीटर पर आवर ही होईल त्याची स्पीड. अँड गोज 2 किलोमीटर अलॉंग द करंट मीन्स डाऊनस्ट्रीम किती जात आहे 2 किलोमीटर. किती वेळात इन 10 मिनिट्स. आपल्याला मिनिट्स पाहिजे का नाही. ही 10 मिनिट्समध्ये जात आहे. बट याला कन्वर्ट करणे आरमध्ये तर काय करू. याला डिव्हिजन बाय 60 करेल तर हा आर होईल. आहे का. जिथे हा 60 याच्यासोबत मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल. जिथे 10 6 जा 6 2 जा हा मिळतोय तुम्हाला 12 किलोमीटर पर आवर. क्वेश्चन विचारला आहे हाऊ लॉंग will it take to go 24 kilometer in stationary water. Stationary water means still water. तर तुम्हाला तर आधी स्टील वॉटरची स्पीड काढावी लागेल. त्यानंतर जी स्पीड आहे त्या स्पीडनुसार 24 किलोमीटर जायला किती आवर्स लागतील दॅट इज द क्वेश्चन. तर स्टील वॉटरची स्पीड अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम दिलेली आहे. स्टील वॉटरची स्पीड काढताना काय करू त्या दोघांची सबट्रॅक्शन डिव्हिजन 2 राईट ना. बरोबर ना. हां दोघांची सबट्रॅक्शन डिव्हिजन 2 दॅट इज स्टील वॉटरची स्पीड. बरोबर ना शुभम. ॲडिशन 12 प्लस किती आहे रे दॅट इज 4 डिव्हिजन 2 ही होईल त्याची स्टील वॉटरची स्पीड मानसिक. बोट स्ट्रीमची स्पीड काढायची असेल तर सबट्रॅक्शन. तर 12 + 4 दॅट इज 16/2 मीन्स 8 किलोमीटर पर आवर.
आणि 1 किलोमीटर पर आवरनुसार 24 किलोमीटर ट्रॅव्हल करायला त्याला किती तास लागेल, तर 3 hours लागायला पाहिजे. हे असायला पाहिजे तुमचा आन्सर. एक ऑप्शनमध्ये ऑप्शन नंबर बी. येस येस 3 hours 3 hours. पियुष, अनिकेत, सोनू, लक्षात ठेवायचे छोटे छोटे पॉइंट्स. कशाला बघतोय, घडीच बघणार नाही, वेळच वेळ आहे माझ्याकडे. थकले तर सांगाल बरं सर, बस करा आता, खूप झाले. थांबून जा. चला कशानंतर दिले. 2 persons walking with the speed of 3 km per hour and 2 km per hour in the opposite direction. Opposite direction means relative speed at when covering the distance of काय क्वेश्चन एकदम पांचट सांग फटाफट. 60 by 3 plus 2. असे क्वेश्चन झाले की झालं तुमचं मस्त खुश राईट ना. अरे अपोजिट डिरेक्शनला 3 plus 2 5 किलोमीटरची स्पीड आहे, रिलेटिव्ह स्पीड. आणि किती कव्हर करणे 60 किलोमीटर, तर 3 plus 2 दॅट इज 5 ऑफ 12 hours असायला पाहिजे याचा आन्सर. या काय नंतर मिळेल सॉल्व करून द्या. सर इथे काहीतरी दिसतंय नवीन. 2 persons A and B walking with 9 km per hour and 8 km per hour in the same circular field. When covering a distance of 300 km, then find at what distance A will cross B. बरं एक गोष्ट लक्षात घ्या, हा क्रॉस बोलत आहे. क्रॉस मीन्स त्याच्या समोर गेला पाहिजे तो. आणि जर क्रॉसच्या ठिकाणी कॅच असेल ना, इट मीन्स त्याच्या बरोबर गेली. जसं आतापर्यंत आपण उदाहरण जर बघितलं ना की किती वेळात कॅच करेल पोलीस त्याला, किंवा एक जरी मागे जाऊ कॅच, किंवा 2 अपोजिट डिरेक्शनला एकमेकांना किंवा कॅच करतील मीन्स एका सेम पॉईंटवर कोणत्या त्याच्या कोणता एक क्रॉस. क्रॉस मीन्स त्याला कॅच करून त्याचा समोर गेला पाहिजे. त्याला कॅच करून त्याचा समोर गेला पाहिजे. गिवन दिलेलं आहे ए स्टार्ट्स वॉकिंग आफ्टर 2 hours ऑफ बी. म्हणजे बीने 2 तास जर्नी केली असेल, त्यानंतर ए जर्नी करेल. की पॉईंट समजा हा असेल की इथून जे बोलतात ए स्टार्ट्स वॉकिंग आफ्टर 2 hours ऑफ बी, तर 2 तासाचं ट्रॅव्हलिंग जर बीने केलं असेल आणि बी जर इथे पोहोचला असेल, तर बीची स्पीड पुढे आहे बघा, तर ए अँड बी 9 and 8 किलोमीटर ही बीची स्पीड आहे. मीन्स 16 किलोमीटर तो समोर असल्याचा. 2 तासाचं ट्रॅव्हलिंग त्याने केलं आहे कोणी बीने. आणि 2 तासानंतर मग या एने पण धावायला सुरुवात केली की हा इकडे मूव ऑन होईल, तर बी इथे थांबणार नाही, हा सुद्धा इकडे धावेल. समोर जाईल ना तो, थांबणार नाही. क्वेश्चनमध्ये बोलत आहे 2 persons A and B वॉकिंग विथ द स्पीड ऑफ 9 km per hour. बरं याची स्पीड आहे 9 km per hour आणि याची तर 8 किलोमीटर आपण घेतलीच आहे. हा इथून सुद्धा 8 किलोमीटरच्या स्पीडने तो समोर मूव ऑन करेल इन द सेम सर्क्युलर फील्ड वेन कवरिंग अ डिस्टन्स ऑफ 300 किलोमीटर. त्यांना 300 किलोमीटर धावणे आहे बरं का त्या सर्क्युलर फील्डमध्ये. देन फाइंड ॲट व्हॉट डिस्टन्स ए विल क्रॉस बी. ए ज्यावेळेस बीला क्रॉस करेल त्यावेळेस या एचं डिस्टन्स किती असायला पाहिजे, दॅट इज द क्वेश्चन. आधी तर याला सॉल्व्ह करण्यासाठी आपण ए हा बीला केव्हा कॅच करेल त्याचा आन्सर काढूया. दोन्ही सेम डिरेक्शनला जात आहेत बरं का. सेम डिरेक्शन मीन्स त्यांच्या स्पीडची सबट्रॅक्शन 9 - 8 दॅट इज 1 km per hour ही रिलेटिव्ह स्पीड राईट. टोटल डिस्टन्स किती कव्हर करणे आहे 16, तर 16 by 1, तर हा तुम्हाला टाईम मिळेल. मीन्स टोटल 16 hours लागतील त्याला. पुन्हा हा ए या बीला कुठेतरी इकडे अंतरावर कॅच करेल, इथे कुठेतरी या पॉईंटवर, तर 16 hours लागतील त्याला. कुठेतरी ते समोर जातीलच ना, कुठेतरी तो कॅच करेल 16 hours. तर 16 hours ज्यावेळेस लागतील, तर एने किती ट्रॅव्हलिंग केली,
So 16 ने मल्टिप्लिकेशन करू दॅट इज आय थिंक 144 किलोमीटर, राईट. हा सुद्धा 144 किलोमीटर आहे, कारण त्यावेळेस दोघे एका सेम पॉईंटवर येतील, तर हा सुद्धा 16 तास धावेल. बट ऑलरेडी 2 तास जास्त धावलेला आहे, राईट ना. तर 16 आणि 2 किती धावेल तो 18 आवर्स. तर 18 into 8 दॅट इज अगेन 144. मीन्स हे दोघं आता सेम पॉईंटवर इथे कुठेतरी पोहोचतात. कॅच केलेलं आहे त्याने, क्रॉस नाही केलं, कॅच केलं आहे या पॉईंटवर, कॅच केलं आहे. आता तुम्हाला काढायचं आहे हे की ए किती किलोमीटर डिस्टन्स धावेल जेव्हा तो बीला क्रॉस करेल. बीला क्रॉस करेल ऑप्शन आहे किलोमीटरमध्ये, बरं का. तर किलोमीटरनुसार तर इथे 144 ऑलरेडी किलोमीटर झालेले आहेत दोघांचे. इथून हा जो बी आहे तो 8 किलोमीटरच्या स्पीडने समोरचा 1 तास धावेल, राईट ना. बी हा 8 किलोमीटरच्या स्पीडने 8च किलोमीटर धावेल तो समोरचा. बट याच सेम पॉईंटवरून ए जेव्हा धावेल तेव्हा तो 9 किलोमीटरचा डिस्टन्स ट्रॅव्हल करेल. मीन्स 144 प्लस 8 152 किलोमीटर बी धावेल. 144 प्लस 9 153 किलोमीटर. आता 153 आला आहे. आता याने क्रॉस केला आहे, तर 144 तर कॅच केला आहे. प्लस 9 किलोमीटर जर तो धावेल तर 1 किलोमीटर त्याच्या समोर येईल तो. इट मीन्स 144 प्लस 9 153 किलोमीटर धावला आहे एक. तर 153 किलोमीटर तुम्हाला ऑप्शनमध्ये शोधणे. हा क्वेश्चन आहे क्रॉसचा, कॅचचा नाही. कॅच करता तो 144 किलोमीटरमध्ये, बट तो समोर गेलेला नाही आहे, क्रॉस नाही केला त्याने. क्रॉस केव्हा करेल, पुन्हा 1 तास जर धावेल तर तो 1 किलोमीटर समोर जाईल त्याचं. तर 1 तास धावेल तर 9 किलोमीटर अगेन त्याला धावावं लागेल, तर तो क्रॉस करेल. तर तुमच्या या क्वेश्चनचा आन्सर असायला पाहिजे दॅट इज 153 किलोमीटर. क्रॉस आणि कॅचमध्ये फरक आहे, बरं का. हा फरक समजून घ्या. क्लिअर करा रे ऑनलाइनर्स. येस 153. चलायचं समोर. क्वेश्चन नंबर 30. हां, याच्यामध्ये करेक्शन होतं बरं का. तोच क्वेश्चन तसंच दिसतंय, बट या क्रॉसच्या ठिकाणी कॅच. क्रॉसच्या ठिकाणी काय क्वेश्चन तसंच दिसतंय सेम. काय उत्तर कॅच मला क्वेश्चन आहे, नॉट क्रॉस. तर ते करेक्शन होतं. चुकीने तिथे पुन्हा क्रॉस लिहिण्यात आलं होतं त्यांच्याकडून. मग त्यांनी करेक्ट की केव्हा कॅच करेल. Q starts walking after 3 hours. Means 7 3 जा, sorry 8 3 जा, sorry 7 3 जा. B Q आधी घेतला आहे. ओके, 21 किलोमीटरचं डिस्टन्स. 21/1 21 आवर्स लागतील. 21 आवर्स इंटू Q. Hmm? 21 into 7 21 into 8 होईल ना. क्यूची स्पीड जास्त आहे ना. 21 into 8 यस 168 असायला पाहिजे. 3 आवर्सची लीड आहे बरं का त्याला, कुणाला पीला. तर क्यूची स्पीड जास्त आहे, याला 3 आवर्सची लीड दिली आहे पीला. याची स्पीड आहे 7 किलोमीटर पर आवर, याची आहे 8 किलोमीटर पर आवर. 3 आवर्समध्ये तो 7 3 जा 91 किलोमीटर जाईल.
त्यानंतर क्यू धावायला सुरुवात करेल, हा सुद्धा इकडे धावायला सुरुवात करेल सेम डिरेक्शनवर. टायमिंग सेम राहील. हे मीन्स 21 डिव्हिजन सेम डिरेक्शन मीन्स 8 - 7 दॅट इज 1 मीन्स 21 आवर्स लागायला पाहिजे. आणि याची स्पीड आहे 8 km/h. तर इंटू 21 दॅट इज 168 किलोमीटरला तो याला कॅच करेल. क्रॉस नाही करेल बरं का, कॅच करेल. तर 168 हे असायला पाहिजे याचा आन्सर. हा जरी जे क्रॉस असतं तर +8 केलं असतं त्याला. 168 + 8 176 आन्सर तयार झालं असतं जर क्रॉसवाला क्वेश्चन असला. बट तो क्रॉस चुकीने तिथे टाकण्यात आला, तो कॅचचा क्वेश्चन. येस, ऑप्शन नंबर डी. चलायचं समोर. Sumitra travels 800 km partly by car and partly by bike. If he travels 500 km by car and remaining by bike, then he takes 22.6 hours. And if he travels 300 km by car and remaining by bike, then he takes 20 hours. Find the speed of car. चला समजा कारची स्पीड असेल x km/h आणि बाईक पण आहे. तर दोघांचं पण असतं ना. जर ऑप्शन असा क्वेश्चन असा असता फाइंड द स्पीड ऑफ कार अँड बाईक, तर ऑप्शन बेस्टवर सॉल्व करता आलं असतं आपल्याला. बट बाईकची स्पीड माहिती नाही. दॅट्स वाय इथे सायमल्टेनियस इक्वेशन तयार होईल. क्वेश्चन असा असतं फाइंड द स्पीड ऑफ कार अँड बाईक, पण दोघांची पण स्पीड असते ना. तर ऑप्शन बेस्टवर सॉल्व करता आलं असतं. बट चला बाईकची स्पीड घेऊ आपण y km/h. बाईकची स्पीड घेऊ. टोटल तर 800 आहे. यापैकी इफ ही ट्रॅव्हल्स 500 किलोमीटर बाय कार, कारची स्पीड आहे x किलोमीटर, 500 किलोमीटर डिस्टन्स आहे आणि स्पीड आहे x डिव्हिजन x म्हणजे टाईम मिळेल तो राईट. 500 किलोमीटर बाय कार अँड रिमेनिंग 800मधून 500 गेले, रिमेनिंग किती राहिले 300 किलोमीटर. हा बाईकने जातोय बायच्या स्पीडने. तर या दोघांना मिळून याला 22.6 असतात दोघांना मिळून. देन अगेन त्यांनी चेंज केलं आहे दुसऱ्या कंडिशनमध्ये. अँड इफ ही ट्रॅव्हल 300 किलोमीटर बाय कार, 300 किलोमीटर आता या एक्सच्या स्पीडने जात असेल तो, अँड रिमेनिंग शिल्लक राहिले 500 किलोमीटर, हा जर वायच्या स्पीडने जात असेल तर त्यांना 20 असतात. आता इथे कुठल्या तरी एकाचीच काढणे असं बोलतं आहे म्हणून आपल्याला ऑप्शन बेस्टवर जाता येणार नाही. दोघांची पण असते ना तर ऑप्शन बेस्टने सॉल्व करता आलं असतं. तर इथे तुम्हाला सायमल्टेनियस केली आहे. इथे x y = 3 x y = 3, मग x सारखा करा, मग y सारखा करा, मग त्यांना कॅन्सल आउट करा, उत्तर मिळेल. बट ऑलरेडी हा प्रॉब्लेम तुम्हाला फ्रॅक्शनमध्ये आहे. पुन्हा जास्त कॉम्प्लिकेटेड आहे. समोर तुम्हाला एक भाग मला शिकवण आहे बरं का, कम्पॅरिझन्स ऑफ व्हेरिएबल्स, ज्यामध्ये सायमल्टेनियस इक्वेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन, टर्शरी इक्वेशन म्हणजे क्युबिक इक्वेशन कसे डिरेक्टली फॉर्म होतात ते शिकवण आहे. तर त्यामध्ये एक फंडा असतो. तुम्हाला कोणाची काढायची आहे कारची. कार मीन्स एक्सची व्हॅल्यू काढायची आहे राईट. एक्सची व्हॅल्यू काढायची आहे मीन्स समोरच्या दोघांना 4/α अशा पद्धतीने. आता ॲक्च्युली 4/α काय तर ते पण थोडंसं ओरली सांगत आहे. ज्यावेळेस आपण त्या पार्टवर पोहोचू ना त्यावेळेस पूर्ण डिटेल्स की तुम्हाला काढायची आहे एक्सची व्हॅल्यू. बट हा फ्रॅक्शनमध्ये आहे. फ्रॅक्शनमध्ये जे काही आपली व्हॅल्यू तयार होईल ना त्याला रेसिप्रोकल करणे. कारण हे एक्झाम्पल ऑलमोस्ट मल्टिप्लिकेशनमध्ये असतात. 500x + 300x = 22.6 असं असतो ना. बट हा डिव्हिजनमध्ये आहे. डिव्हिजनमध्ये आहे तर यांच्यापासून जी व्हॅल्यू मिळेल ना त्याला रेसिप्रोकल करावं लागेल तुम्हाला. तर रेसिप्रोकल करताना तुम्हाला एक्सची व्हॅल्यू काढली आहे जिथे हा 4 लिस्ट आहे. मराठीचा 4 बरं का, किंवा इंग्रजीचा 8. मराठीमध्ये 4 असेच लिहितात ना, कधीतरी केव्हा तरी लिहिले होते आपण. तर याला हाईट करून हा 4 असा तयार करा.
जिथे 4 तयार करताना हा 300 इंटू 20 होतो. 300 इंटू 20, तर 300 इंटू 20 मीन्स 60,000 होईल तो, राईट. 300 आणि हा 300 इंटू 20, त्यानंतर 500 इंटू 22.6. 22.6 मीन्स 0 कॅन्सल आउट केला. 113 00 113 123 00 हा 6,000 तयार आहे ना. 6,000 33 यांची करायची असते सबट्रॅक्शन. त्यानंतर हा जो अल्फा आहे हा एक्स अँड वायचा अल्फा घ्यायला दिला असतो. एक्स अँड वायचा अल्फा, अल्फा मीन्स हा असा अल्फा, जिथे या 300चं मल्टिप्लिकेशन या 300 सोबत 3 इंटू 3 9 आणि 40 मायनस या अल्फाला 5 इंटू 5 25 अँड 40 यानुसार तुमची तयार होतं एक्सची व्हॅल्यू. बट हा फ्रॅक्शनमध्ये आहे, दॅट्स वाय जी काही व्हॅल्यू होईल तयार होईल त्याला रेसिप्रोकल करणे. रेसिप्रोकल मल्टिप्लिकेशनमध्ये असेल तर या पद्धतीने तयार होईल, पण हा डिव्हिजनमध्ये आहे त्याला रेसिप्रोकल तयार करणे आहे की 11,300 मधून 6,000 गेले तर मायनसमध्ये तयार होईल तो 5,300, राईट. आणि 2,50,000 मधून 90,000 गेले हा राहिला मायनसमध्ये 1,60,000, राईट. तिथे मायनस कॅन्सल आउट होईल 1,60,000. तिथे हे 2 0 कॅन्सल आउट होईल. आणि यांना घेणे मग रेसिप्रोकलमध्ये, यांना रेसिप्रोकल घेतला आम्ही उलट, तर हा होता 1600 डिव्हिजन 53. आणि हा डेसिमल पॉईंटमध्ये दिला आहे तर बघा आय थिंक जवळपास 15 चा 159, 53 गुणिले 3 159, तर जवळपास 3 येत आहे, तर हा होईल 30 किलोमीटर पर आवर. आता ॲक्च्युली याची अप्रॉक्सिमेशनमध्ये येते, पण हा क्वेश्चनच हा इथे 22.6 दिला आहे ना, तो 6 नाही 0.6 22.6666 तयार झाला असेल तो, दॅट्स वाय तो नियरली आला. हा जो असेल ना 22.6, हा 22.6 नसेल, हा 22.6666 इन्फायनाईट टर्मपर्यंतचा तो 6 असेल, दॅट्स वाय हा नियरली तयार झाला. तर एक्सची व्हॅल्यू आहे 30 किलोमीटर पर आवर, तर 30 किलोमीटर पर आवर ती होते ही ऑप्शन नंबर. त्यासाठी त्याला त्या टॉपिकमध्ये जाऊन त्याला शिकावं लागेल आपल्याला की सायमल्टेनियस इक्वेशन्स कसे ड्रॉ केले सांगतात. तर आता सध्या वेळ नाही आपल्याला तो करण्यासाठी, त्यावेळेस बघूया, त्यावेळेस कळेल तुम्हाला. मग मी आठवण करून ती कसा कधीतरी केव्हा तरी आपण क्वेश्चन सॉल्व्ह केला होता. तर तुमच्यापैकी कुणी केलं आहे का रे? तुमच्यापैकी कुणात झालं आहे का? हा आदित्य नाही, श्वेता हे शिकलं आहे, पुन्हा कोणी? रोहित आठवतं काही असं? याला सायमल्टेनियसली जाण्यापेक्षा हे खूप लवकर उत्तर तिथे इन्फॅक्ट. जर तुम्हाला प्रॅक्टिस असेल तर मी तुम्हाला समजावत जाऊन सोडवत आहे. मला करायचं असतं तर फटकन 6,000 आणि फटकन याचा गुणाकार मल्टिप्लिकेशन त्याचे सबट्रॅक्शन करून समजून टाकलं असतं. बट ही प्रॅक्टिस आपली तेव्हा होईल ज्यावेळेस कंपेरिझन ऑफ व्हेरिएबल्समध्ये जाऊ आपण त्यावेळेस करून घेईल तुमच्या बोली प्रॅक्टिस. ओके, सध्याची नोट करून घ्या. चला रे इकडे ऑनलाईनच ऑप्शन नंबर बी. रे Sujit travels 550 kilometer partly by car and partly by bike. आपण तसं दिसतोय. If he travels 250 kilometer by car and remaining bike, then he takes 12.5. बरं हा 12.5 आहे बरं का, म्हणजे याच्यामध्ये अप्रॉक्सिमेट येणार, याच्यामध्ये डिरेक्टली आन्सर मिळेल. तो मगाशी जो होता ना 22.6666 वाला होता, इन्फायनाईट टर्मपर्यंत येतो ना तो 6, आठवतो का? दॅट्स वाय तो नियरली निघाला. बट हा 12.5 आहे, तर याचा आन्सर तर तसंच मिळेल. आणि हा क्वेश्चनही तसाच बोलतो आहे की समजा कारची स्पीड घेतली x किलोमीटर पर आवर अँड बाईकची स्पीड घेतली y किलोमीटर पर आवर.
त्यापैकी टोटल तर 550 आहेत, त्यापैकी 250 हा कारने जात आहे, मीन्स एक्सने जात आहे. प्लस रिमेनिंग किती राहिले, 550 मधून 250 गेले, 300 हा या स्पीडने जाईल, तर याला 12.5 कार्स लागते. अगेन त्यांनी कंडिशन बदलली आहे. इफ इट ट्रॅव्हल 350 किलोमीटर बाय कार अँड रिमेनिंग किती राहिले मग, 550 मधून 350 गेले, 200 बाय बाईक, तर देन ही टेक्स हाफ आवर लेस. हा 12.5 तास आहे, हाफ आवर त्याची कमी करू, म्हणजे किती आवर्स लागायला पाहिजे ना, राईट. अगेन तेच करणे, कुणाची काढायची कारची, तर 4 बाय अल्फा मीन्स 300 इंटू 12, 3600 राईट ना, मायनस 12.5 इंटू 2 मीन्स 2500 डिव्हिजन हा अल्फा 3 इंटू 35 that is 105 and 30 minus 25 into 2 that is 50 again 30. काय राहिलं आहे, 36 मधून 25 गेलेत, किती रे, that is 1100 डिव्हिजन 105 मधून 50 गेले, that is 55,000. 20 कॅन्सल आउट करू आणि याला रेसिप्रोकल करू, कारण हा डिव्हिजनमध्ये आहे. तर 550 बाय 11 मीन्स 50 किलोमीटर पर आवर असायला पाहिजे याची स्पीड, दॅट इज ऑप्शन नंबर डी. हा सुद्धा त्याच प्रकारात मोडतो आहे, सेम क्वेश्चन आहे. बट इथे आन्सर ॲक्युरेट का आलं, कारण हा 12.5 हा डेफिनेट आहे, तो इन्फायनाईट टर्मपर्यंत नाही. बरं, हे नसतं केलं तर मग कसं सारखं केलं असतं आपण, मग एक्स वाय तयार केलं असतं, मग वाय इकडे, एक्स इकडे, मग एक्स इंटू वाय इकडे, लांब झालं असतं. आता पण दोन तुमचे तयार होत आहेत ना, आणि दोन तुमचे व्हेरिएबल्स, एक व्हेरिएबल कट करण्यासाठी कुणाला तरी सारखं करावं लागलं असतं तुम्हाला. कुणाचं मल्टिप्लिकेशन केलं असतं, हो, तर वाय सारखं करण्यासाठी तुमचे हे वरचे नंबर्स पण सारखे तयार व्हायला पाहिजे ना. 200 300, मग याला कशाने, याला 3ने मल्टिप्लिकेशन, याला 2ने, मग 600 बाय वाय, 600 बाय वाय, मग कॅन्सल झाला असतं तो. बट प्रोसेस लावून लागली असते, हा लवकर होतो बघा, ज्यावेळेस शिकलं त्यावेळेस तुम्हाला अप्लाय करतो बघा. मगाशीचा क्वेश्चन आणि हा क्वेश्चन समजायला जास्त वेळ लागला नाही मला, मी डिरेक्टली करून टाकायला, बिकॉज दॅट इज द बेस्ट वे. सायमल्टेनियस सॉल्व करायचं असेल तर ही शॉर्टकट मेथड माहिती पाहिजे तुम्हाला. 5 मार्क्स असतात बरं का त्या कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल्सवर तुम्हाला, त्यापैकी एक क्वेश्चन हा असतो. म्हणजे बघूया कधीतरी, भरपूर लांब जाण्यावरून पुन्हा आपल्याला माझ्या काही सुटणार नाही आहे. स्वतः ती एक बुद्ध लांब गेलो तर लक्षात ठेवा, लांब गेलो तर समजतं ना. चला, 100 वर्ष लागतील त्याला अजून. पंकज traveled a certain part of a journey with speed 5 km per hour and then he took an auto traveling at 25 km per hour. For the remaining part of the journey, remaining part हा auto ने जातो 25 चा speed. He took 10 hours for the entire journey. What distance did he travel by auto? If the average speed of the entire journey is 70 km. ही तुम्हाला ॲव्हरेज स्पीड दिली आहे आणि क्वेश्चनमध्ये बोलतो ही टू 10 hours, टोटल त्याला 10 hours लागतं. तर टोटल डिस्टन्स काढता येईल आपल्याला, ॲव्हरेज इंटू 10 hours. तर टोटल डिस्टन्स काढूया आपण. टोटल डिस्टन्स आहे की ॲव्हरेज आहे तुमचा 70 इंटू लागतं आहे 10 hours मीन्स 170 किलोमीटर. हे टोटल डिस्टन्स. क्वेश्चन काय विचारलं, व्हॉट इज द डिस्टन्स डिड ही ट्रॅव्हल बाय ॲटो. समजा तो ॲटोने x किलोमीटर जात असेल ॲटोने, आणि दुसरा कशाने जातो रे, बाईकने, कारने. बिकॉज ट्रॅव्हल्ड अ सर्टन पार्ट ऑफ जर्नी 5 किलोमीटर, कशाने जातो, कारने, कशाने पण. चला दुसरा कारने समजूया. तर जर ॲटोने x किलोमीटर ट्रॅव्हल करत असेल, टोटल
तुमच्याकडे 170 किलोमीटर आहे तर कारने किती जास्त असेल 170 मायनस 6 170 मायनस 6 इतकं डिस्टन्स जात असेल. क्वेश्चनमध्ये पुन्हा एकदा बघा की हे जे आहे कारने किंवा जे काही इथे दिलेलं नाही आहे, इथे कुणाचं तरी बाईक किंवा कार असायला पाहिजे होतं किंवा वॉकिंग की असायला पाहिजे होतं. हा जात आहे 5 किलोमीटर पर. हा 170 मायनस 6चं हे जे डिस्टन्स आहे तो 5 किलोमीटर पर आवरने काय होतं डिव्हिजन 5 करेल, दॅट इज टाईम राईट. आणि हे x किलोमीटरचं डिस्टन्स आहे ॲटोने जाणारा तो जातो आहे 25 किलोमीटर पर आवरने, तर डिव्हिजन 25 तर याचा पण टायमिंग मिळेल. आणि या दोघांना कंप्लीट जर्नी क्रॉस करायला 10 आवर्स लागतात, तर दोघांची ॲडिशन दाखवली जाईल 10 आवर्स राईट. जिथे 25 सारखा करण्यासाठी मल्टिप्लाइड बाय 5 करेल तर याला पण मल्टिप्लाइड बाय 5 करावं लागेल. जिथे 25 सारखे होते 5 into 117 17 5 85 850 minus 5 into x 5x right plus हा x equal to 10. हा 25 तिकडे गेले तर 25 into 10 that is 250 means minus 5x plus x means minus 4x equal to 25 into 10 that is 250 and हा 850 जर तिकडे गेला तर minus 850 जिथे minus 4x equal to 8 मधून 2 गेले that is 6 minus 600 जिथे minus कॅन्सल आउट होईल तर x व्हॅल्यू किती मिळते 15 4 का 150 असायला पाहिजे. या क्वेश्चनचा आन्सर 150 किलोमीटर. ॲटोने प्रवास किती किलोमीटर करतो आहे तर 150 किलोमीटर. ऑप्शन नंबर सी असायला पाहिजे. अगेन आहे प्रश्न तसाच, फक्त शब्द बदलले आहेत, प्लॉट चेंज केल्याच्या नाही. तोच रेल्वे मोठ्या स्ट्रीमसारखाच आहे तसंच. नंतर 20 क्वेश्चन्स असतील. चले 3-4 क्वेश्चन्स असतील संपूर्ण. ट्रेन A क्रॉस अ पोल इन 25 seconds and another train B क्रॉस अ पोल इन 1 minute and 15 seconds. चला ट्रेन A याला टाइम दिलेला आहे दॅट इज 25 सेकंडमध्ये ती क्रॉस करते आहे. ट्रेन बी ही 1 minute and 15 seconds. तर हे सेकंडमध्ये त्याला पण सेकंडमध्ये कन्वर्ट करा की 1 minute म्हणजे 100 seconds, 60 seconds प्लस 15 seconds टोटल किती झाले 75 seconds राईट ना. त्या दिवशी लेक्चर घेतलं मी माझ्या क्लासमध्ये, तो मराठी तो आठवडा हा शब्द असतो ना, एक आठवड्यात असं, तर मी असंच बोलू सर हां एका आठवड्यात किती दिवस असतात 8. सर बोले हो सर 8 त्यापैकी नाही सर 7च असतात. म्हटलं असे कसे 7 असतात, आठवडा येतो 8च असतात, बाकीचे शांत नाही सर 7च असतात. मग मी त्यांना बोललो की मग त्याचं नाव आठवडा नको 7 असेल. एका मिनिटमध्ये किती असतात 60. 100 नाही, मी काही बडबड करेल. तर टोटल तर हा टायमिंग आहे ट्रेन ए आणि ट्रेन बी की एका पोलला पार करण्यासाठी बोलता येतो. द लेंथ ऑफ द ट्रेन ए इज हाफ द लेंथ ऑफ द ट्रेन. ही हाफ आहे याचा, म्हणजे असं म्हणते की ही दुप्पट आहे याचा, की हे x मीटर असेल तर हा 2x मीटर असायला पाहिजे है का. ही दुप्पट असेल ना त्याचा. द लेंथ ऑफ द ट्रेन इज इज हाफ द लेंथ ऑफ द ट्रेन बी. व्हॉट इज द रिस्पेक्टिव्ह रेशो बिटवीन द स्पीड ऑफ ट्रेन ए
अँड स्पीड ऑफ ट्रेन बी यांचा स्पीडचा रेशो काढायचा आहे तुम्हाला. स्पीड कशी जनरेट होईल की एक्स हे तर डिस्टन्स आहे, डिव्हिजन 25 हा टाइम आहे, तर डिस्टन्स अपॉन टाइम इक्वल टू स्पीड. तर एक्स बाय 25 ही झाली याची स्पीड. इथे पण हे डिस्टन्स आहे 2x डिव्हिजन 75 ही याची स्पीड काय होईल, त्या दोघांचा रेशो दिली. दॅट इज द क्वेश्चन. रेशो म्हणजे डिव्हिजन, डिव्हिजनला मल्टिप्लिकेशनमध्ये कन्वर्ट करू x बाय 25 इंटू, तर हा 75 वर जाईल, बाय हा 2x खाली येईल, राईट ना. तिथे x आणि x कॅन्सल आउट झालं आहे. 25 इंटू 2 दॅट इज 50 मीन्स 3:2 आहे का बघा. 25 3 जा 25 2 जा 3:2 हा असायला पाहिजे त्यांचा रेशो स्पीडचा. ऑप्शन नंबर 1 राईट आहे. ऑनलाइनर्स यस 3:2. ठीक आहे ना. डोकं ठिकाणावर आहे ना, दुखायला लागलं. अरे डोकं दुखायला लागलं की ठीक आहे, जेवू ना. चला घेऊन घे ना, उद्या तुमची टेस्ट असेल ना. मग काय मज्जा येते तुम्हाला सांगायला. सुट्टी आहे सुट्टी माझ्या लक्षात. मग उद्या नाही तर परवा टेस्ट असेल. मग टेस्ट देणार ना. झालं होतं ना, टेस्ट देणार की नाही. काही काही तर गायबच असतात टेस्टला. चला नेक्स्ट. ट्रेन कवर 180 किलोमीटर डिस्टन्स इन 4 hours. Another train B covers the same distance in 1 hour less time than A. Okay, ट्रेन A 180 किलोमीटरचं डिस्टन्स 4 hours मध्ये करताय, तर त्याची स्पीड असायला पाहिजे 45 किलोमीटर पर आवर. राईट. ट्रेन दुसरी बी सेम डिस्टन्स आहे 180 किलोमीटरचं, याला जितके तास लागतात त्याच्या 1 तास कमी लागतो, म्हणजे 3 hours लागतात त्याला. राईट. त्याची स्पीड असायला पाहिजे 60 किलोमीटर पर आवर. बरोबर ना. यस बरोबर. व्हॉट इज द डिफरन्स इन द डिस्टन्स कवर्ड बाय दीज ट्रेन्स इन 1 hour इफ दे आर मुव्हिंग सेम डिरेक्शनला जाईल, तर ही 45 किलोमीटरची जी आहे ती 45 किलोमीटरच कव्हर करेल एका तासात, आणि ही सेम डिरेक्शनला जाईल, तर याची स्पीड आहे 60 किलोमीटर पर आवर. तर इथं 60 किलोमीटर जाईल एका तासात. दोघांचा डिफरन्स किती. 15 नाही का ऑप्शन मध्ये. अरे आहे ना. हा झटकाच लागला नाही. इतका सोपा प्रश्न कसा नाही चुकणार माझ्याकडून. 15 यस. ऑप्शन नंबर ई. सोनू, अभिजित, शिवम. चले पटकन तुम्हाला रिलीज करतो. शेवटचे 2 तोपर्यंत पेशन्स ठेवा. क्वेश्चन नंबर 19. कार ए leaves the city at 5 ppm and is driven at a speed of 30 km per 3 years later. कार ए right 5 PM ला निघाली and is driven at a speed of 30 km per hour. 3 hours later म्हणजे 3 years later म्हणजे 3 years जर्नी आणि केली असेल. राईट. तर हा 5 PM पासून 8 PM पर्यंत पोहोचला असेल. 8 PM बरं का. 8 PM मुलांसाठी आहे, तुमच्यासाठी नाही. त्यांना समजतं, त्यांना हा शुभम असतोय बरोबर. राईट ना शुभम. 8 PM झाले तर 30च्या हिशोबाने 3 hours ची जर्नी किती किलोमीटर झाली असेल ती. 30 × 3
that is 90 kilometer. 90 kilometer. After 3 years काय बोलताय, another car B leaves. मग इथूनच B leaves the city in the means इथून तो B नावाची एक कार इथून सुटते. तर या दोघांचा आता टायमिंग सारखा झाला आहे ना, या दोघांचा टायमिंग सारखा झालेला आहे. B leaves the city in the same direction means या डिरेक्शनला येते, या डिरेक्शनला ही जाईल तर ही इथे थांबणार नाही, ही सुद्धा समोर जाईल. In how much time will be 12 km ahead of a car A if the speed of car B is 50 km. 50 km per hour ही स्पीड आहे कारची. पण क्वेश्चन काय बोलत आहे की किती वाजतील किंवा कोणत्या वेळेला कार बी जी आहे ही याच्यापेक्षा 12 किलोमीटर पुढे जाईल. त्याला कॅच करणार नाही बरं का, किंवा क्रॉसही करणार नाही. क्रॉस केल्यानंतर 12 किलोमीटर पुढे जाईल तर त्यावेळेस किती वाजले असतील किंवा किती टाइम झाला असेल दॅट इज द क्वेश्चन, किंवा किती तास लागतील त्याला. आधी तर आपण याला काढूया की याला कॅच करायला किती वेळ लागतो. की याची स्पीड आहे 30 किलोमीटर पर आवर, याची स्पीड आहे 50 किलोमीटर पर आवर. सेम डिरेक्शनला जात आहे, तुम्ही सबट्रॅक्शन करू. 50 minus 30 that is 20. तर 90 किलोमीटरचं डिस्टन्स 20च्या स्पीडने टाइम किती लागेल तर 0 0 कॅन्सल आउट 4.5 आवर्स लागतील त्याला. की हा ज्यावेळेस याला कुठेतरी इथे पिक करेल, पकडेलच समोर, कारण याची स्पीड जास्त आहे, तर 4.5 आवर्स लागतात. 4.5. बट क्वेश्चन काय विचारलंय की in how much time will car B be 12 kilometers ahead of car A. की इथे तर ते एका एक्झॅक्ट स्पॉटवर पोहोचले, दोघा पण कॅच केलं. बट 12 किलोमीटरचं डिस्टन्स B समोर असायला पाहिजे एच्या, B समोर असायला पाहिजे एच्या, तर ए इकडे कुठेतरी मागे राहील आणि हा 12 किलोमीटर समोर जाईल. त्यावेळेस टाइम काय झाला असेल किंवा किती टाइम लागेल त्याला दाखवते. तर डिस्टन्स तर पुन्हा 12 किलोमीटरच दिसते आणि पुन्हा ते सेम डिरेक्शनलाच ट्रॅव्हलिंग करतील. तर 12 किलोमीटरचं डिस्टन्स सेम डिरेक्शनला ट्रॅव्हलिंग करतील, तर या दोघांची सबट्रॅक्शन दॅट इज 20 इतके आवर्स पुन्हा लागायला पाहिजे त्यांना. ऑलरेडी 4.5 आवर्स लागलेले आहेत, मीन्स 4.5 आवर्स मीन्स 4 तास 30 मिनिटं ऑलरेडी झालेले आहेत. तर इतके तास पुन्हा लागतील, तर याला मिनिटमध्ये कन्वर्ट करूया. हे तास आहे, तास मिनिटमध्ये कन्वर्ट करणे मीन्स मल्टिप्लाइड बाय 60 दॅट इज 3 जा 3 into 12 36 मिनिट्स जास्त लागतील पुन्हा त्याला. मीन्स 36 मिनिट्स मीन्स 5:06 हा टायमिंग व्हायला पाहिजे की 5 तास आणि 6 मिनिटं लागतील त्यांना. बट ऑप्शनमध्ये काही दिसतं का, तर ऑप्शनमध्ये बघा हे ऑप्शन बघा डेसिमल पॉईंटमध्ये जिथे 5 आवर्स कम्प्लीट आहेत आणि 1ला कितीने मल्टिप्लिकेशन करतो आपण 6 ने, तर 5 आवर्स आणि 6 मिनिट्स याला आपल्याला काढता येईल ऑप्शन नंबर डी नुसार. ऑप्शन दिले डेसिमल पॉईंटनुसार आणि आपला प्रश्नाचं उत्तर आलं आहे टायमिंगनुसार. करता येईल ना डेसिमल पॉईंट, आठवतं ना कधीतरी केव्हा तरी लॉंग इयर्स ॲगो आपण हे शिकलो होतो. तर ऑप्शन नंबर डी असायला पाहिजे या क्वेश्चनचा. Yes, option number D. चला शेवटचा क्वेश्चन सॉल्व करूया, मग तुमची सुटका पूर्ण. लास्ट क्वेश्चन नंबर लास्ट बट नॉट लिस्ट. पुन्हा बघणे आहे तर समोर 2 फ्रेंड्स राम अँड रवी आर ट्रॅव्हलिंग फ्रॉम पॉइंट A to B which are 600 kilometers apart.
600 किलोमीटरचे डिस्टन्स. Ram and Ravi traveling at a certain speed. Ram takes 1 hour more than Ravi. की एका पर्टिक्युलर स्पीडने जर जात असतील ते, तर रामला रवीपेक्षा 1 तास जास्त लागतो बी पर्यंत पोहोचायला. Then Ravi to reach the point B. If Ram double his speed, he will take 1 hour and 30 minutes. जर राम त्याची स्पीड दुप्पट करतो तर तो 1.5 तास लवकर पोहोचतो कुणापेक्षा? रवीपेक्षा. तर समजा रामची स्पीड असेल, दिलेली नव्हती ना, शेवटी कुठे दिलाय का? ॲट व्हॉट स्पीड वॉज राम ड्रायव्हिंग फ्रॉम पॉईंट ए टू बी. चला, रामची स्पीड असेल समजा x किलोमीटर पर आवर. आणि रवीबद्दल कुठलं दुसरं स्टेटमेंट नाही आहे, फक्त इतकं बोलत आहे की रवी ज्या वेळेला पोहोचतोय तर राम x किलोमीटरच्या स्पीडने ट्रॅव्हलिंग करेल, तर रवीपेक्षा 1 तास उशिरा पोहोचतोय. आणि राम जर याची स्पीड दुप्पट करेल, 2x करेल, तर रवीपेक्षा 1.5 तास लवकर पोहोचतो. समजा रवीचा टायमिंग असेल, रवीचा टायमिंग घेऊन टी इयर्स. तर पहिल्या स्टेटमेंटनुसार बघा की 600 किलोमीटरचं डिस्टन्स आहे. जर राम एका पर्टिक्युलर स्पीडने जर जात असेल, पर्टिक्युलर ॲट अ सर्टन स्पीड, राम टेक्स 1 hour मोर दॅन रवी. तर रवीला जितका वेळ लागतोय टी इयर्स, त्यापेक्षा 1 तास जास्त रामला लागेल. की राम जर त्या एक्सच्या स्पीडने जात असेल, 600 किलोमीटरचं डिस्टन्स की तो एक्सच्या स्पीडने जात असेल, तर रवीला जितका वेळ लागतोय टी इयर्स, याच्यापेक्षा 1 तास याला जास्त लागतोय, असं लिहिता येईल. राम जर एक्सच्या स्पीडने 600 किलोमीटरचं डिस्टन्स ट्रॅव्हल करत असेल, तर रवीला जितका वेळ लागतो, रवीला लागतोय टी इयर्स, त्याच्यापेक्षा 1 तास रामला जास्त लागेल. तर याला जितका वेळ लागेल, समजा 10 आवर्स लागतात, तर 10 + 1 11 आवर्स लागतील त्याला करायला. रवीचा आपण घेतलाय टी, तर टी + 1 इतका आवर्स लागायला पाहिजे. और सेकंड कंडिशनमध्ये बोलतोय, इफ राम डबल इज स्पीड, रामने या स्पीडला डबल केली मीन्स 2x, रामने या स्पीडला डबल केली मीन्स 600 किलोमीटरचं डिस्टन्स तो 2xने जर ट्रॅव्हल करत असेल या स्पीडने, then his speed he will takes 1 hour 30 minutes less than रवी. म्हणजे रवी जितक्या वेळात पोहोचतो ना त्या टायमिंगमध्ये, त्याच्यापेक्षा 1.5 तास लवकर पोहोचतो. तर या स्पीडने जर जाईल तर रवीचा टायमिंग आहे हा टी इयर्स, याच्यापेक्षा 1.5 तास मीन्स याच्यापेक्षा 1.5 आवर्स म्हणता येईल याला. 1 hour 30 minutesला लवकर पोहोचतोय मीन्स रवीपासून त्याला मायनस करू. समजलं काय केलं? जसं बोललंय तसं केलं. आता मला जर टी या फॉर्ममध्ये इक्वेशन कन्वर्ट करायचं असेल, टी या फॉर्ममध्ये, तर या 1ला मी इकडे कन्वर्ट करेल, जो होईल 600 डिव्हिजन x -1 = टी. याला पण मला टीच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करणे आहे, तर हा आहे 600 डिव्हिजन 2x आणि हा 1.5 इकडे आला तर +1.5 = टी, जिथे टी सारखा दिसतोय. इट मीन्स हे इक्वेशन इक्वल टू हे इक्वेशन बनता येईल, जिथून मला या एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. तर एक्सची व्हॅल्यू मला मिळेल, राईट. चला सॉल्व करू. इथे की हा मिक्स फ्रॅक्शन आहे, x × 1 दॅट इज 1x. 600 -1x लिहितो, 600 -1x डिव्हिजन x इक्वल टू, याला बघा 2x × 1.5 दॅट इज 3x, राईट ना. 1.5 × 2 दॅट इज 3x. 600 + 3x डिव्हिजन 2x. इक्वेशन तयार झालं, राईट ना. जिथे हा 2 आणि x आणि x कॅन्सल होत आहे, हा 2 इकडे जाईल तर असं मल्टिप्लिकेशनमध्ये दॅट इज 1200 -2x = 600 + 3x. हा -2x इकडे गेला तर याचं पॉझिटिव्ह येईल, राईट. 3 + 2 दॅट इज 5x = 600 इकडे आला तर मायनस होईल. 1200 - 600 दॅट इज 600 मीन्स x = काय म्हणताय, आय थिंक 12 5 120. तर ही स्पीड असायला पाहिजे, त्याची इनिशियल स्पीड दॅट इज 120. ऑप्शन नंबर काय काय असे पण याची गोल फिरून
येस, ऑप्शन नंबर बी. उद्या सुट्टी आहे तर उद्याचं पण लेक्चर आजच देऊन टाकले मी, बरं का, एक्स्ट्रा टाईम. सुट्टी आहे सर उद्या. नाही मी येणार नाही, पण तुम्ही यांना बोलू का, मी सुट्टी घेणार आहे.